स्वामी समर्थ मंडळी, बघा आपण आपल्या देवघरात देवांना आसन जे आहे तर ते कोणत्या रंगाचे टाकावे, कोणता रंग शुभ आहे आणि कोणत्या रंगाचे आसन देवांना वापरू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले असेल, देवांच्या खाली आपण जे आसन टाकलेले असते ते लाल रंगाचे असेल तर बघा, घरातील देवघर हे सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे मुख्य केंद्र मानले जाते। देवघरामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते आणि वास्तुदोष देखील दूर होतो। घरामध्ये सुख शांती मिळते। तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ हा भारी असेल तर अति लाल रंगाचा वापर करणे, चुकीच्या पद्धतीने करणे टाळावे। याचे परिणाम उलट होत असतात। योग्य माहितीशिवाय आणि योग्य नियमाने तुम्ही देवांची विधिवत पूजा जर केली तर 100% तुमच्या घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण कायम राहील। घरात सुख समृद्धी नांदेल। बघा, देवघरात लाल रंगाचे आसन टाकणे हे अत्यंत शुभ आहे, परंतु ते कुणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला माहिती असायला हवेत। लाल रंग शुभ का मानला जातो? कारण तो चैतन्य, सुख, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहे। लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मकता टिकून राहते। श्री गणेश, हनुमान आणि देवी माता यांच्या पूजेमध्ये लाल रंगाला विशेष प्राधान्य दिलेले आहे। जर तुमच्या देवघरात ह्या मूर्ती असतील, म्हणजेच श्री गणेश आणि देवी माता यांची मूर्ती असेल देवघरामध्ये, आपण ह्या मूर्त्या ठेवतो, पण हनुमंतरायांची मूर्ती देवघरामध्ये ठेवत नाही। त्यांची सेवा मात्र तुम्ही नक्की करू शकता। तर तुमच्या देवघरात ह्या मूर्ती असतील तर तुम्ही लाल रंगाचे आसन देवघरामध्ये टाकू शकता। फक्त ते मळलेले, फाटलेले, तुटलेले नसावे। याने काय होईल? घरात नकारात्मकता येईल। जर तुम्ही भगवान विष्णूंची, श्रीकृष्णांची सेवा करत असाल, पूजा करत असाल तर पिवळ्या रंगाचे आसन तुम्ही देवघरामध्ये वापरू शकता। पिवळा रंग शुभ आणि फलदायी मानला जातो। तसेच पितृकार्यासाठी किंवा शांततेची कोणतीही उपासना असेल त्यासाठी लाल रंगाचा अतिवापर करणे टाळावा। जर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथे आपण देवघर ठेवतो तिथे लाल रंग वापरला आणि तिथे जर स्वच्छता नसेल तर घरातील लोकांचा स्वभाव हा रागीट होऊ शकतो। परिणामी घरामध्ये वादविवाद वाढू शकतात, चिडचिड वाढू शकते। जरी तुम्ही देवघर ईशान्य कोपऱ्यात ठेवलेले असेल आणि लाल रंगाचे वस्त्र तुम्ही वापरत असाल, ते स्वच्छ, कोरे, रेशमी असे लाल रंगाचे वस्त्र तुम्ही वापरू शकता। माता लक्ष्मीसाठी लाल रंगाचे वस्त्र तुम्ही वापरू शकता। ते नेहमी बदलत राहावे, स्वच्छ ठेवावे आणि पिवळे वस्त्र देखील तुम्ही देवघरामध्ये वापरू शकता। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।